चला, या संपूर्ण स्पर्धेची पहिली चढाई सजवली जाते श्री सावरदेव बोरंडे संघाच्या माध्यमातून। एका बाजूला एक नवदीप संघ आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गेले अनेक वर्ष सातत्याने या दुर्गादेवी मुरुड संघाला आपण पाहिलंय चांगल्या दर्जाचा खेळ सादर करतो हा संघ, परंतु दुसऱ्या बाजूने श्री सावरदेव बोरंडे या संघ आहे आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या नावाची ठसा आणि आपल्या नावाची छाप उमटवण्याचा प्रयत्न। नमस्कार मित्रांनो, महाशिवरात्री उत्सवानिमित्त यशवंत क्रीडा मंडळ तामस्थित करजगाव यांनी आज तालुकास्तरीय कबड्डी सामन्यांचे आयोजन केलेले आहे आणि आज सामन्यांचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसातील सामना उजळाचा सामना आहे। सावरदेव बोरंडे आणि दुर्गादेवी मुरुड यांच्यात पहिला सामना होणार आहे। तिचा सामना होणार आहे। हा दोन्ही संघ आपला चांगला खेळ खेळणार आहे आणि माझ्या या व्हिडिओतून तुम्हाला या कबड्डीची पूर्ण व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे। मुरुड संघ उमेश शेवडे यांनी सुद्धा राहायचं, प्रथमेश पेटकर, राखी शेवडे तसेच नितेश शेवडे, कौशिक येदुकर, तसेच पंच या संपूर्ण सामन्यातील पंच रविराज छेडूकर यांनी सुद्धा इथे जायचं। रविराज छेडूकर, सावरदेव कबड्डी संघ बोरंडे, संकेत येदुकर आपण व्यासपीठावर यायचं आहे। अगदी चांगली सुरुवात या पहिल्या सत्राची श्री सावरदेव बोरंडे संघासाठी आपण पाहतोय। खूप सारा क्रीडा रसिक देखील आज श्री सावरदेव बोरंडे संघाच्या पाठीमागे देखील पाहायला मिळतोय। चढाई मार्गवरती सध्या स्थितीमध्ये जर्सी क्रमांक 9 या खेळाडूला आपण पाहतोय प्रणय सावंत, ज्या खेळाडूने केएमपी युवा कबड्डी सिरीज त्या स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलंय असा या प्रणय सावंतला आपण पाहतोय सध्या स्थितीमध्ये चढाई मार्गवरती। गतवर्षीचा हंगाम आणि हीच स्पर्धा याच क्रीडांगणामधली स्पर्धा या खेळाडूला गाजवली होती। एक जबरदस्त खेळ या प्रणय सावंतचा याच क्रीडा नगरीमध्ये आपल्याला अनुभवायला मिळाला होता। आज या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होतोय ही संपूर्ण स्पर्धा खेळण्यासाठी आणि आपल्या नावावरती करण्यासाठी। सेमी चढाई सिजून चढाईपटू माघारी परतलाय या ठिकाणी थर्ड रेड तिसरी चढाई श्री सावरदेव बोरंडे संघाच्या माध्यमातून या तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक 18 या खेळाडूला आपण पाहतोय। अगदी खोल उभा जाऊन गळ टिपण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु डिफेन्सनं मात्र जेरबंद केला। एक सक्सेसफुल थर्ड रेड दुर्गादेवी मुरुड संघासाठी देखील
आक्रमणासाठी प्रणय सावंत स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. डिफेन्स या ठिकाणी सोलो प्रणय सावंत या खेळाडूला रोखण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय. किरण बाळूकर यांनी व्यासपीठावर यायचे. किरण बाळूकर चला यानंतर होणारा सामना केकेडी दापोली आणि त्यांच्या विरोधामध्ये जय सीमामाता सालदुरे दृष्टीने पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी पहिला पुकार दिला जातोय. केकेडी दापोली आणि त्यांच्या विरोधामध्ये जय सीमामाता सालदुरे खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार. चला या ठिकाणी डिफेन्स पुन्हा एकदा एकवटलाय माध्यमातून. एका बाजूला नवोदित खेळाडूंना घेऊन खेळणारा सावरदेव बुरुंड या संघाला पण पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला सातत्याने गेली अनेक हंगाम याच मुरुड संघाला पण खेळताना पाहिलंय. एकीकडे खूप सारा अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या या ठिकाणी थोडासा बॅकफुटला श्री सावरदेव बुरुंडी संघ पाहायला मिळतोय. ऑल आऊटच्या उंबाठ्यावरती या ठिकाणी पाहायला मिळेल. सडई मार्कवरती सध्या स्थितीमध्ये जर्सी क्रमांक 12 सावरदेव बुरुंडी संघाच्या माध्यमातून आक्रमण केला जातोय. समोर 7 खेळाडूंचा फुल पॅक डिफेन्स मुरुड संघाचा पाहायला मिळेल. आता माघारी परतलाय आणि त्यानंतर मात्र 2 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये पुन्हा एकदा प्रणय या चढाईमध्ये दोन्ही खेळाडूंना टिपण्याचा प्रयत्न करेल. ऑल आऊट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल या चढाईमध्ये. यावेळेस मात्र सक्सेसफुल होतोय. स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती अगदी खोलवर जाऊन त्या ठिकाणी गडी टिपला जातोय. सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये मुरुड संघाच्या खात्यामध्ये. आणि सावरदेव बुरुंडी हा संघ या ठिकाणी सध्या स्थितीमध्ये ऑल आऊटच्या उंबाट्यावरती. एकाएकी उरलेला खेळाडू किल्ला लढवण्याचा प्रयत्न करेल. या ठिकाणी सक्सेसफुल कामगिरी आहे. थोडीशी घाई गडबड त्या ठिकाणी प्रणयनं केली आहे. डिफेन्स मार्कवरती भूमिका बजावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अनसक्सेसफुल ठरलाय. या ठिकाणी 2 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये सावरदेव बुरुंडी संघ या ठिकाणी सक्सेसफुल होतोय. आणि यावेळेस मात्र मात्र सावरदेव बुरुंडी संघासाठी एक जबरदस्त टॅकल त्या ठिकाणी सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. ऑल आऊटच्या उंबरठ्यावरती नक्कीच सावरदेव बुरुंडी संघ होता, परंतु या ठिकाणी एक सक्सेसफुल टॅकल केलाय 2 गुणाशी. नंतर पुन्हा एकदा सुपर टॅकल सिच्युएशन ऑन आहे, परंतु मात्र कुठली धोका पत्करला नाहीये. एक शांत संयमी व्हॅलिड रेड करून माघारी परतलाय. थर्ड रेडवरती खेळण्याचा प्रयत्न करेल मुरुडचा संघ. 7 या गुणसंख्येवरती मुरुडचा संघ आहे, तर 6 या गुणसंख्येवरती बुरुंडीचा संघ या ठिकाणी त्या मुरुड संघाच्या माध्यमातून. आणि सावरदेव बुरुंडी संघाला या चढाईमध्ये सामोरं जावं लागेल. तिसरी चढाई. जर्सी क्रमांक 24 हा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा घाई गडबड. आवश्यकता नाहीये या घाई गडबडची, कारण सध्या स्थितीमध्ये चढाईपटूला कुठेतरी आक्रमण करायचं आहे. पुन्हा एकदा बुरुंडी संघाच्या खात्यामध्ये. परंतु दुसऱ्या बाजूला थर्ड रेड प्रणय लाले या खेळाडूसाठी. यावेळेस मात्र आपल्या लांब हाताचा पुरेपूर वापर यशाला. सक्सेसफुल कामगिरी मुरुड संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय प्रणय. आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा ऑल आऊट देण्याची वाट बघेल प्रतिस्पर्धी संघाला. परंतु दुर्गादेवी मुरुड संघाच्या माध्यमातून आक्रमक खेळ केला जाईल. चला ठिकाणी पुन्हा एकदा एक सुपर टॅकल सक्सेसफुल झालाय. सावरदेव बुरुंडी संघाचा डिफेन्स तगडा कामगिरी करतोय. 9 या गुणसंख्येवरती सावरदेव बुरुंडी, तर 8 या गुणसंख्येवरती मुरुडचा संघ आहे. एका गुणाची महत्वपूर्ण आघाडी श्री सावरदेव बुरुंडी या संघाकडे जाऊन पोहोचली आहे. चाली की तितकंच महत्वपूर्ण ठरेल, परंतु यावेळेस मात्र थर्ड रेडची इशारत होते.
आणि तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक 18 सावरदेव बुरोंडी संघाच्या माध्यमातून आक्रमण आहे. चार खेळाडूंच्या डिफेन्समध्ये चढाई सजवली जाते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा डिफेन्स खराब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये मिड लाईन क्रॉस केली गेली. या संपूर्ण स्पर्धेची पहिली सुपर रेड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे सावरदेव बुरोंडी संघाच्या माध्यमातून. आणि ऑल आउटच्या उंबरट्यावरती दुर्गादेवी मुरुडा संघ आहे. खेळ पलटला. संख्येवरती बुरोंडीचा संघ आहे तर 9 या गुणसंख्येवरती मुरुडचा संघ पाहायला मिळतोय. पायामध्ये डाईव्ह आहे. दोन खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मिड लाईन क्रॉस केली जाईल. दोन्ही संघ आता पुन्हा एकदा समान गुणांवरती आहेत. 12 गुणसंख्येवरती मुरुडचा संघ आहे तर 12 या गुणसंख्येवरती सावरदेव बुरोंडी हा संघ पाहायला मिळतोय. थोडासा अनुभवाची कमी आहे त्यामुळे कुठेतरी छोट्या छोट्या चुका स्पर्धेचे विजेतेपद देखील मिळू शकतात. परंतु दापोली तालुक्यामध्ये खूप सारा संघर्ष सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु यावेळेस मात्र संघर्ष करायला सावरदेव बुरोंडी संघानं मुरुड संघाला भाग पाडलाय. आणि या ठिकाणी मात्र थर्ड रेड पारस या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस मात्र रनिंग हँड टच त्या ठिकाणी सक्सेसफुल. गुणाची कडे सावरदेव बुरोंडी या संघासाठी. तिसरी चढाई सावरदेव बुरोंडी संघाच्या माध्यमातून परंतु पुन्हा एकदा डिफेन्स मात्र दुर्गादेवी मुरुड संघाचा थोडासा डिफेन्स या ठिकाणी पुन्हा एकदा डगमगलाय. चर्चा विनिमय करण्याची आवश्यकता आहे मुरुड संघाच्या माध्यमातून. क्रीडांगण क्रमांक 1 चे पुरस्कर्ते आहेत रिद्धिश हेदुकर, रिदान हेदुकर आणि त्याचप्रमाणे ऋत्विक हेदुकर यांच्या माध्यमातून क्रीडांगण क्रमांक 1 आपल्याला पुरस्कृत झालाय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो याच्यावरून या दोन क्रीडांगण क्रमांक 2 चे पुरस्कर्ते आहेत श्री निलेश विद्याधर तवसळकर यांच्या माध्यमातून पुरस्कृत झाले. 16 या गुणसंख्येवरती मुरुडचा संघ पाहायला मिळेल. सामन्याचं स्कोअर कार्ड थोडंसं मात्र बदललेलं पाहायला मिळतं. परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा फसला आहे. दुर्गादेवी मुरुड संघाचा डिफेन्स अजिबात मैदानाच्या आतमध्ये उभा राहत नाहीये. या ठिकाणी पुन्हा एकदा एक ऑल आउट घेतलाय दुर्गादेवी मुरुड संघानं आणि तो ऑल आउट घेतल्याच्या नंतर पुन्हा एकदा ऑल इन होताना दुर्गादेवी मुरुड संघाला आपण पाहिलंय. पुन्हा एकदा एका नव्या जोमानं नव्या जिद्दीनं मैदानाच्या आतमध्ये त्यांचा खेळ सादर करण्याचा प्रयत्न करेल. ही मात्र मुरुड संघासाठी सावरदेव बुरोंडी संघ या ठिकाणी थोडासा एक्सिलेटर आहे तो मात्र पुन्हा एकदा कमी करावा लागेल. शांत संयमानं खेळ चालवणं आवश्यक आहे. तर सध्या स्थितीमध्ये आघाडी जी पाहतोय ती आघाडी मात्र सावरदेव बुरोंडी संघाकडे आहे. त्यामुळे आक्रमण करण्याची आवश्यकता सध्या स्थितीमध्ये दुर्गादेवी मुरुड संघाला आहे आणि आक्रमण केला देखील जाईल. परंतु या पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळेल. एका बाजूने दुर्गादेवी मुरुड संभवतः थोडीशी प्रॅक्टिसची कमी आज मात्र जाणवते. कारण डिफेन्स आज मात्र मल्टी पॉईंट रेट प्रतिस्पर्धी संघाला दिल्या जात आहेत. सावरदेव बुरोंडी संघाने त्या संधीचं सोनं केलंय आणि या मॅच मध्ये विजय मिळवत खेळाला सुरुवात झाली आहे. आणि या दुसऱ्या हाफचा खेळ तितकाच महत्वपूर्ण आहे. यानंतर होणारा सामना केकेडी दापोली आणि त्यांच्या विरोधामध्ये जय सीमा माता साल. दुसरा पुकार तुम्हाला या ठिकाणी दिला जातोय. तिसरा आणि अंतिम पुकार मिळताच आपण त्वरितच क्रीडांगण असता बघायचं आहे. केकेडी दापोली जय सीमा माता साल. दुसरा पुकार या ठिकाणी जर्सी क्रमांक 11 हा खेळाडू पाहायला मिळतोय सावरदेव बुरोंडी संघाच्या माध्यमातून त्या प्रतीक्षेमध्ये. आणि यावेळेस मात्र पंचांचा इशारा येतोय थर्ड रेड बुरोंडी संघासाठी. जर्सी क्रमांक 12 खेळाडू या ठिकाणी सज्ज झालाय. प्रयत्न या ठिकाणी चढाईपटूला करावे लागतील. गुणाची कमाई करणे या चढाईमध्ये अनिवार्य आहे. यावेळेस मात्र आतमध्ये आणि त्यानंतर मात्र थर्ड रेड दुर्गादेवी मुरुड संघासाठी देखील. प्रणय सावंत आक्रमण करेल या ठिकाणी 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये. परंतु डिफेन्स यावेळेस मात्र पुन्हा एकदा सरसवलाय. सुरेख कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते सावरदेव बुरोंडी संघाच्या माध्यमातून. स्कोअर कार्ड ऐकूयात. 22 या गुणसंख्येवरती सावरदेव बुरोंडी तर 20 या गुणसंख्येवरती दुर्गादेवी मुरुड हा संघ पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी सावरदेव बुरोंडी संघाच्या माध्यमातून. खेळाडूंचा जरी भरणा असला तरी देखील एक जबरदस्त कामगिरी दमदार प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत पाहायला मिळतोय. दुसऱ्या सत्राचा खेळ महत्वपूर्ण आहे.
या दुसऱ्या सत्राच्या खेळामध्ये जर चांगली कामगिरी केली तर विजयाशी परंतु पहिल्या सत्राचा खेळ तितकाच आक्रमक राहिला. या ठिकाणी थर्ड रेडची इशारत होती आहे. सावरदेव बुरुंडी संघाच्या माध्यमातून तिसरी चढाई सचवली जाते. डिफेन्स या ठिकाणी पुन्हा एकदा संयम तोडेल का? चांगल्या दर्जाचा खेळ करत या ठिकाणी गुणाची कमाई करेल मुरुडचा संघ. यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये मुरुड संघाच्या खात्यामध्ये होते डिफेन्स मार्कवरती. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पारस पाहायला मिळतोय, परंतु पारसला देखील या ठिकाणी जेर बंद करण्यास या ठिकाणी पाहायला मिळते. बुरुंडी संघाच्या माध्यमातून पलटवर करण्याची संधी शोधतोय मुरुडचा संघ, परंतु अद्यापही बुरुंडी संघाने पलटवर करण्याची संधी दिली नाहीये. सावरदेव बुरुंडी संघ देखील तितकीच गुणाची कमाई करताना पाहायला मिळतोय. उत्तरास प्रत्युत्तर दिलं जातंय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र मिडलाईनच्या अगदी जवळ त्यातमध्ये सावरदेव बुरुंडी संघाच्या माध्यमातून मिडलाईनच्या अगदी जवळ त्या ठिकाणी डिफेन्स मार्कवरती कमाई केली आहे. सुरेख कामगिरी आहे. सावरदेव बुरुंडी संघाच्या माध्यमातून जबरदस्त परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रणय सावंत या खेळाडूला थोडासा बॅकफूटला पाठवलंय सावरदेव बुरुंडी संघाच्या डिफेन्सला. सावरदेव बुरुंडी संघाच्या माध्यमातून चढाईपट्टू 7 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये आपला खेळ सादर करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु काही गडबड या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. आघाडी परततोय. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा प्रणय. जर्सी क्रमांक 9 आज तितकासा परफॉर्मन्स पाहायला मिळत नाही या खेळाडूचा. डिफेन्स सातत्याने जेरबंद करण्याचे काम करतो. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आक्रमण करेल. डाईव्ह करण्याचा प्रयत्न आहे पायामध्ये. जर्सी क्रमांक 21 त्या ठिकाणी 25 या गुणसंख्येवरती सावरदेव बुरुंडी तर 23 या गुणसंख्येवरती मुरुडचा संघ. 2 गुणाची महत्वपूर्ण आघाडी सध्या स्थितीमध्ये बुरुंडी संघाकडे. त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेचं कव्हरेज उद्या तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून देखील पाहायला मिळेल. चला या ठिकाणी थर्ड रेड. तिसरी चढाई आक्रमणासाठी जर्सी क्रमांक 12 6 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये. बोनस लाईन ऑन आहे. या चढाईमध्ये गुणाची कमाई करण्याचा प्रयत्न करावा लागेल. सध्या स्थितीमध्ये अद्याप आपण पाहतोय पण डिफेन्सनं कुठली चूक केली नाहीये. चढाईपट्टूला सातत्याने आक्रमण करण्यासाठी भाग पाडलाय. वेळ निघत चालली आहे. शेवटची काही सेकंद रिमेनिंग आहे. गुणाची कमाई मुरुड संघाच्या खात्यामध्ये होतीये. राज पवार या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज झालाय. आक्रमण करेल. 4 खेळाडूंचा डिफेन्स आहे. पायामध्ये डाईव्ह केली जाते. स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. डिफेन्स एकवटलाय. सावरदेव रस्त्याच्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सावरदेव बुरुंडी या संघाच्या माध्यमातून एक परफेक्ट कॉम्बिनेशन डिफेन्स सावरदेव बुरुंडी संघाचा पाहायला मिळतोय. आज पहिली बलाढ्याच्या दुर्गादेवी मुरुड संघाला थोडा गुणसंख्येवरती मुरुडचा संघ तर 26 या गुणसंख्येवरती सावरदेव. पुन्हा एकदा प्रणय प्रयत्न करतो या ठिकाणी आक्रमणासाठी. सावरदेव बुरुंडी संघाच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण चढाई या ठिकाणी सज्ज होतोय. डाईव्ह करण्याचा प्रयत्न मिडलाईनच्या जवळ झालाय. पण गुणांवरती थर्ड रेड 26-26 थर्ड रेड मुरुड संघासाठी. सुपर टॅकल सिच्युएशन ऑन. राज पवारला आपण पाहतोय आक्रमण करतोय. दोन गुणाची कमाई झाली आणि 2 गुणांना आघाडीवरती पुन्हा एकदा सावरदेव बुरुंडीचा संघ पाहायला मिळतोय. जितके प्रयत्न पुन्हा एकदा एक सक्सेसफुल झालाय. ऐकूयात
27 गुणसंख्येवरती मुरुडचा संघ आहे, तर 31 गुणसंख्येवरती श्री सावरदेव बुरोंडी या संघ पाहायला मिळतोय. 4 गुणांची महत्वपूर्ण आघाडी सध्या स्थितीमध्ये सावरदेव बुरोंडी संघाकडे त्यांच्या विरोधामध्ये जय सीमा माता सालदुरे. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने तिसरा सक्सेसफुल जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या संपूर्ण स्पर्धेचा पहिला सामना मात्र अगदी हाय व्होल्टेज पाहायला मिळतोय नवोड संघाच्या माध्यमातून. सामना संपायला शेवटची 3 मिनिटं आहेत. शेवटच्या 3 मिनिटांमध्ये गेलेला सामना आक्रमण करण्याची आवश्यकता आहे. मात्र थर्ड रेड सावरदेव बुरोंडी संघासाठी थर्ड रेड आहे. 4 खेळाडूंचा डिफेन्स आहे आणि या 4 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये स्वतःच्या उजव्या खोऱ्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. वेळ निघत चालली, गुणाची कमाई करावी लागेल. डाईव्ह केला जातोय, सक्सेसफुल कामगिरी आहे. होता मुरुड संघानं टॉप गिअरवरती जाण्याचा प्रयत्न करेल, परंतु ब्रेक लावावे लागतील त्या ठिकाणी सावरदेव बुरोंडी संघाला. डिफेन्स या ठिकाणी काही गडबड कर. 30 या गुणसंख्येवरती मुरुडचा संघ, तर 33 या गुणसंख्येवरती सावरदेव बुरोंडी या संघ पाहायला मिळतोय. 3 गुणांची अजून देखील आघाडी आहे, ती मात्र सावरदेव बुरोंडी संघाकडे. जर्सी क्रमांक 11 खेळाडू या ठिकाणी. पुन्हा संपायला शेवटची 2 मिनिटे आहेत. पुन्हा एकदा राज 30 या गुणसंख्येवरती मुरुडचा संघ, तर 33 या गुणसंख्येवरती सावरदेव बुरोंडी. गुणाची कमाई या ठिकाणी पुन्हा एकदा केली जाते. राज पवार हा खेळाडू मैदानाच्या बाहेर जाईल. या ठिकाणी निदान रेषा अडवली जाते. वेळ निघत चालला बझरवरती. उलांडे आपल्या फेस मध्ये माघारी परतलाय, कोर्ट मध्ये माघारी परतलाय. प्रणय सावंत एक मल्टी पॉइंट रेड मॅच मध्ये रंगत निर्माण करेल. संपायला शेवटच्या नियंत्रण 35 या गुणसंख्येवरती श्री सावरदेव अजून एका गुणाची कमाई होईल. 30 या गुणसंख्येवरती मुरुडचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. कधी कधी मेहनत करण्यापुढे नशीब देखील झुकतं आणि आज मात्र आपण पाहतोय काय जबरदस्त परफॉर्मन्स श्री सावरदेव बुरोंडी संघाच्या माध्यमातून या दापोली तालुक्यात. श्री सावरदेव बुरोंडी संघाने एक संधी मागितली होती की दापोली तालुक्यामध्ये खेळण्याची संधी मिळावी आणि आज या ठिकाणी करसगाव नगरीमध्ये ती संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं केलंय ते मात्र बुरोंडी संघाला. आणि एक जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय तो मात्र श्री सावरदेव बुरोंडी या संघाच्या माध्यमातून मिळालेल्या संधीचं सोनं केलं जात आहे ते मात्र श्री सावरदेव बुरोंडी संघाच्या माध्यमातून. आणि या संपूर्ण अंगामधला दापोली तालुक्यातील कबड्डी स्पर्धेचा पहिला विजय श्री सावरदेव बुरोंडी संघाने मिळवलाय.